तर सगळ्यांना हाय, गुड मॉर्निंग. तर अशा तऱ्हेने मम्मीला बरं नव्हतं, त्यामुळे मम्मीचे व्हिडिओ येत नव्हते. तर आता मम्मीचे व्हिडिओ एक आठवड्याभराने येतीलच, कारण मम्मी खूपच आजारी आहे. मम्मी कर्नाटकवरून आल्यापासून मम्मी घरी थांबलीच नाही आहे, कंटिन्यू बाहेर जाते. म्हणजे आमच्या गावी कार्यक्रम वगैरे होते, त्यामुळे आमची मम्मी आजारी पडली. तर ती आजारी पडली तर मलाही माहीत नव्हतं. ते आमच्या शेजारचे काकी आहेत, त्यांनी मला फोन केला. मग त्यांनी मला सांगितलं की तुझ्या मम्मीला खूप बरं नाही आहे. तर मी मम्मीला फोन करत मम्मी बोलायची तू येऊ नको येऊ नको. आणि ज्या वेळेला मी मम्मीची तब्येत बघितली ते खूप अवस्था खूप बेकार होती. तर आत्ता मम्मीची तब्येत नॉर्मली म्हणतात 100%पेक्षा 30% बरी झाली आहे. नाही तर उठता बसता येत नव्हतं. मम्मीला खूपच त्रास होता, त्यामुळे मम्मी व्हिडिओ काढू शकली नाही. आणि मम्मीला हा प्रॉब्लेम होता की मम्मीच्या पांढऱ्या पेशा खूप वाढल्या होत्या. आणि हे मला माहीत नव्हतं. डॉक्टरांकडे आम्ही गेलो तेव्हा समजलं की मम्मीच्या पेशा जिथे 10,000 पाहिजे तिथे 21,000 मम्मीच्या पांढऱ्या पेशा झाल्या. आणि मम्मीची कंडिशन खूप वीक झाली मम्मी. त्यामुळे मम्मीला काय बसता उठताही येत नव्हतं, काय नव्हतं. आणि तिचे व्हिडिओज काय पोस्ट झालेच नाहीत. काय जे आधीचे काय व्हिडिओ बनवलेले होते तेच पप्पा आमचे पोस्ट करत होते. तर आता आठवड्याभराने मम्मीचे व्हिडिओ परत येतील, कारण बरं नसल्यामुळे आम्ही थोडे दिवस तिचे व्हिडिओ बनवू दिले नाही आम्ही तिला. आणि तिला दाखवलं पण नाही. मी म्हणलं आपण चॅनलवरती तुझा व्लॉग टाकूया. तर ती नको नको बोलत होती, नको काय. मम्मीची तुम्ही कंडिशन बघताल तर ती तुम्हाला मम्मीची कंडिशन दिसेलच. मी आता तुम्हाला मम्मी दाखवतो, थांबा. हाय, माझी तब्येत बरी नाही, त्याच्यामुळे माझे काही व्हिडिओ आले नाहीत. इथून पुढे माझे व्हिडिओ येतील. गावी गेली त्याच्यामुळे माझी तब्येत खराब झाली. मुंबईला आल्यानंतर मला जास्तच झालं. आता जरा दवाखान्यात उपचार चालू ना, आता बरे आहे मला. माझे व्हिडिओ इथून पुढे येतील चांगले. धन्यवाद. आता सध्याला हातामधून इंजेक्शन चालू आहे. इथून त्या हाताला पण होते, काढलं आहे रात्री. ते चालू आहे इंजेक्शन. आजच्या दिवस इंजेक्शन आहे, उद्यापासून बरं. आणि मम्मीचा व्हिडिओसुद्धा आहे, तो टाकला नव्हता. तो पण व्हिडिओ तुम्हाला या व्लॉगमध्ये बघायला भेटेल, दवाखान्यामधला.